नमस्कार मंडळी, मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता या ठिकाणी तुम्ही सर्वजण संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन खात्यावरती कधी जमा होईल त्याची आतुरतेने वाट पाहतात। तसंच आता या ठिकाणी काही जण 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार याची देखील वाट पाहत आहेत। तर त्याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहण्यात असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी सर्वात प्रथम घेऊन येत असतो। चला तर आता या ठिकाणी तुमचा जरा वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम पाहूयात सर्व वृद्ध पेन्शनधारकांना 1,500 ऐवजी 2100 रुपये पेन्शन कधी मिळणार आहे। तर पहा, आज आहे 20 नोव्हेंबर। आजच्या रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची जी काही मतदान प्रक्रिया ती पूर्ण झाली आहे। जर आता या ठिकाणी 23 नोव्हेंबरला महायुती सरकार जर सत्तेमध्ये आलं तर तुम्हाला 2100 रुपये पेन्शनही मिळणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक शासन निर्णय दिसणार आहे, म्हणजेच JR दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता 1,500 ऐवजी 2100 रुपये पेन्शन वाढ झाल्याची दिसणार आहे। परंतु या ठिकाणी महायुती सरकार जर पडलं तर तुम्हाला महाविकास आघाडीसुद्धा 1,500 ऐवजी 2,000 रुपये पेन्शन देणार अशी घोषणा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला दोन्हीकडून सुद्धा फायदा आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। लवकरच तुम्हाला आता 2,000 किंवा 2100 रुपये पेन्शन वाढ झाल्याचे दिसणार आहे। तर मंडळी, असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या ठिकाणी 2100 रुपये वाढीचा कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय आला तर तो आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।